यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा महाराष्ट्र लाईव्ह. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री आणि नेते चैत्यभूमीला जातील, तर भीम अनुयायी देखील मोठ्या संख्येने चैत्यभूमीमध्ये दाखल होत आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येनं अनुयायी मुंबईमध्ये येत असतात, तर मुंबईत आलेल्या अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेकडून चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरामध्ये विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर चैत्यभूमी जवळच्या असणाऱ्या समुद्राला नेणारी भरती लक्षात घेता पालिकेकडून अनुयायांना समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहनही करण्यात आलंय. महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला चेंबूरच्या आंबेडकर उद्यानामध्ये अनोख्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अखंड भीमज्योत अर्पण करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून इथल्या परिसरातील नागरिकांनी याबाबत मागणी केलेली होती. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून ही भीमज्योत साकारण्यात आली आहे. आज झालेल्या कार्यक्रमावेळी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, राहुल शेवाळेंसह इतरांची उपस्थिती होती. भाजपच्या मुंबईमधल्या कार्यक्रमामध्ये मंगलप्रभात लोढा यांनी एक खळबळजनक विधान केलंय. देवेंद्र फडणवीस फक्त भाजपच नव्हे तर इतर पक्षही चालवतात. भाजप देवाभाऊमय आहेत, पण राज्यामधले इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानेच चालतात, असंही लोढा म्हणाले. 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे, तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी, पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवा भाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं. दरम्यान भाजपची संस्कृती काय आहे हे माहिती आहे, मात्र अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर चालतो, असा पलटवार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी मंगलप्रभात लोढांवर केलाय. लोढा साहेबांनी त्यांच्या पक्षाची संस्कृती सांगितली असेल. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आहे. माझ्या पक्षाचा तळागाळात प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आणि माझ्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा हेच आमचा पक्ष चालवतात. दुसऱ्याला कुणाला आमचा पक्ष चालवण्याची गरज नाही. मंगलप्रभात लोढांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, मात्र आमचा पक्ष एकनाथ शिंदेंच्या सल्ल्यानेच चालतो. आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय. मंगलप्रसाद लोढांचं हे मत वैयक्तिक असू शकते, कारण आमची शिवसेना पक्ष आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या सांगण्यात चालतो. आमचा पक्ष कोणाच्या म्हणण्याने चालत नाही. आमच्या पक्षाचे तत्व वेगळे आहेत, आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे. आम्ही हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि आम्ही जी क्रांती केली त्याच्यामुळेच आज भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये. नागपूर जिल्ह्याच्या कामठी नगर परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या गैरव्यवहारांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जबाबदार असून त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे यांनी केली आहे. बहुजन रिपब्लिकन एकता मंच महायुतीचा घटक पक्ष म्हणून गेली 15 वर्ष कार्यरत होता, मात्र यंदा नगर परिषद निवडणुकीत कामठीमध्ये भाजपसोबत बहुजन रिपब्लिकन एकता मंचची युती तुटली आहे आणि त्यानंतर ही टीका करण्यात येते. या महाराष्ट्रामध्ये जिथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेचं महाराष्ट्र आहे, शाहू महाराजांचं महाराष्ट्र आहे, हे महाराष्ट्र असं कोण जबाबदार आहे याच्यासाठी? सत्ताधारी लोक जबाबदार. आणि म्हणून या ठिकाणी जे काही घडलेलं आहे कामठीमध्ये त्याकरिता सर्व चंद्रशेखर बावनकुळे आमचे आमदार, महसूल मंत्री महाराष्ट्राचे, यांचा मी राजीनामा या ठिकाणी मागत आहे. त्यांना काही नैतिक अधिकार नाही या पदावर राहायचा. सुलेखा कुंभारे या आम्हाला बहिणीसारख्या आहेत. काही कारणामुळे आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही आणि त्यामुळे त्या नाराज असतील, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. सुलेखाताई कुंभारे आमच्या बहिणीसारख्या आहेत. मागच्या 20 वर्षापासून
ते आमच्यासोबत, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. यावेळी आम्ही त्यांना सीट देऊ शकलो नाही, थोड्या नाराज झाल्यात आणि त्यांनी थोडे काही आरोप लावले. मला असं वाटतं की काही दिवसात त्यांचा गैरसमज दूर होईल. तशी आज मी सुलेखाताईला लीगल नोटीस इश्यू केलेली आहे. त्यांना दुपारपर्यंत ती नोटीस मिळेल. दरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी राजीनामा द्यावा ही सुलेखा कुंभारेंची मागणी हास्यास्पद असल्याचं प्रत्युत्तरही भाजपनं दिलंय. सुलेखा कुंभारे यांचा जीव कामठी नावाच्या पोपट्यात दडलाय. त्यांच्याकडे कामठीमधल्या निवडणुकीतील गैरप्रकार संदर्भात काही पुरावे असतील तर त्यांनी ते निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे सोपवायला पाहिजे असं भाजपचे नेते धर्मपाल मेश्राम यांनी म्हटलंय. त्यांची मागणी खरं तर हास्यास्पद आहे. जर त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीचे पुरावे असतील तर त्यांनी जज एजन्सीजकडे किंवा निवडणूक आयोग असेल, जिल्हाधिकारी असतील, पोलीस महासंचालक असतील, आयुक्त असतील, अशा तत्सम संस्थांकडे तक्रार करण्याऐवजी लोकांच्या मध्ये जाऊन पत्रकारांच्या समक्ष भूमिका मांडणे या गोष्टीला कोणत्याही पद्धतीचा अर्थ उरत नाही. हे फक्त राजकीय षड्यंत्राचाच भाग अशा पद्धतीनं त्याकडे पाहावं लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित सर्व याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी निगडीत याचिकांवर औरंगाबाद, नागपूर खंडपीठासमोर सुरू असलेल्या सुनावणीची माहिती मुंबई उच्च न्यायालयाला न दिल्यानं न्यायालयानं राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाकडे नाराजी व्यक्त केली आहे आणि या संदर्भात पुढची सुनावणी 9 डिसेंबरला पार पडेल. मुंबईच्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघामधल्या 22,000 दुबार आणि बोगस मतदारांची यादी मनसेनं निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केली आहे. मुंबई पालिकेच्या के पश्चिमच्या प्रभाग कार्यालयामध्ये मनसेच्या संदेश देसाई यांच्या माध्यमातून ही दुबार मतदारांची यादी सादर करण्यात आली आहे. आठवड्याभरात या दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार करण्याचं आश्वासन पालिका निवडणूक अधिकाऱ्यांकडून मनसे शिष्टमंडळाला देण्यात आले. मात्र आठवड्याभरामध्ये दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार करण्यात आले नाहीत तर पालिका निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयातच मतदार याद्यांची होळी करण्याचा इशारा संदेश देसाई यांनी दिलाय. आक्षेप आहेत ते मान्य केलेले नव्हते म्हणून आज सुनावणी झाली. या हिअरिंगमध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गंभीर चुका झालेल्या आहेत आणि त्या सुधारण्याचे आश्वासन दिलेले आहे. तसं त्यांनी पत्र उद्या देण्याचे आश्वासनही दिले. पुढच्या 7 दिवसात या मतदार याद्यांमध्ये डबल स्टार करण्याचे त्यांनी आश्वासन दिलेले आहे. सदर यादींमध्ये 7 दिवसात जर बदल झाले नाहीत तर मतदान ज्या याद्या आहेत त्याची निवडणूक अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये मनसेतर्फे होळी करण्यात येईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आणि अंबादास दानवेंच्या नेतृत्वात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. तसंच भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनीही ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय. ठाण्यात 83,644 संभाव्य दुबार मतदार आहेत आणि या दुबार मतदारांची यादी खुद्द ठाणे महापालिकेने जारी केली आहे. प्रत्येक प्रभागात सरासरी 200 ते 300 दुबार मतदार आढळून आलेत. दरम्यान 10 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे आणि त्यामध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये तब्बल 2,800 मतदारांचा पत्ता हा खासगी शिकवणी वर्गाचा दाखवण्यात आलाय असा आरोप मनसेच्या दीपक स्वामींनी केलाय. तर हे सगळे विद्यार्थी असून शिक्षणासाठी नांदेडमध्ये आलेले आहेत. ही सर्व नावं लवकरात लवकर मतदार यादीमधून काढावी अशी मागणी स्वामींनी केली आहे. जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र या मतदार यादीमध्ये गोंधळ असल्याचा आरोप होत आहे. काही प्रभागातील मतदारांना वगळण्यात आलंय तर काही ठिकाणी दुसऱ्या प्रभागामधील नावं घुसवल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात हरकती आणि आक्षेप घेण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. यामध्ये जवळपास 1,969 हरकती आल्याची माहिती आहे. बीडच्या परळी नगरपालिकेसमोर राडा घालणं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दीपक देशमुख यांना महागात पडलाय. बुधवारी देशमुखांनी स्ट्रॉंग रूमच्या मुद्द्यावरून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यासोबत वाद घातलेला होता आणि या प्रकरणी आता दीपक देशमुखांसह त्यांच्या 15 ते 20 समर्थकांवर गुन्हा दाखल झालाय. नगरपालिका कार्यालयासमोर विनापरवानगी जमाव केल्यामुळे आणि जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय.
मुंबईतल्या वरळीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये तुफान राडा झालाय. वरळीमधल्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आलेत. कामगार युनियनवरून दोन्ही पक्षामधले कार्यकर्ते भिडलेत. त्यांनी युनियनचे बोर्ड फाडलेत आणि लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली आहे. भाजप नियमबाह्यरित्या संघटनेची नोंद करत असल्याचा आरोप ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय. कामगार युनियनचे बोर्डही त्यांनी फाडून टाकलेले आहेत. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही बाजूच्या आक्रमक कार्यकर्त्यांवर ताबा मिळवलाय. कोणतरी जबरदस्ती येईल अंगावर केलं तुम्ही खपवून घेणार नाही. मेजॉरिटी आमच्याकडे भारतीय जनता पार्टीकडे मेजॉरिटी आहे. यांची जमीन खसकली आहे, यांच्याकडे मेजॉरिटी नाही. 10 वर्ष फक्त लुटलंय, यांचं लुटणं बंद करायचं म्हणून यांचं पोट दुखतंय, बाकी काही नाही. अरे अधिकृत फलकचा काय नसतो इकडे. वर्कर त्यांचे अधिकृत आमच्याकडे डायव्हर्ट झाले आणि स्वतः वर्कर इकडे आलेत. आम्ही बाहेरून नाही आणले, वर्कर स्वतः लावतात. त्यांचा काय प्रॉब्लेम आहे. मुंबईत झालेल्या या राड्याची स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी दखल घेतली आहे. हॉटेल परिसरामध्ये राडा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिलाय. मला काही याबद्दल कल्पना नाही, मी जरूर कल्पना घेईन. पण युनियन काढायचा सगळ्यांना अधिकार आहे, प्रत्येकाने युनियन काढावी. पण कुठल्याही युनियनने कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा जिथे युनियन आहे तिथे राडा करणं मात्र हे मान्य नाही. ते कोणाची असो, राडा मी होऊ देणार नाही, त्यावर कारवाई होईल. युनियन कशाकरता काढायची तर कामगारांच्या हिताकरता काढायची. पण त्या ठिकाणी जर आस्थापना बंद करणे, तिथे राडा करणे असं होत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सावळाराम क्रीडा संकुलाचं भूमी